मोबाईल चार्ज होतोय, कॅमेराची बॅटरी चार्ज होतोय, हँडी चार्ज झालाय, बॅग पॅक केली आणि हे नाही फक्त बॅग पॅक केले. तर आपण एवढी सगळी तयारी करून निघालोय कुठे? तर आपण निघालोय एका इव्हेंटला. इव्हेंट मॅनेज करायला नाही, यावेळेस इव्हेंट मॅनेज करायला नाही, यावेळेस इव्हेंट अटेंड करायला निघालो. पण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये असल्यामुळे सारखं इव्हेंट मॅनेज करणं तेच इथे बसले माझ्या इथे. सो आपण निघालो आता एका इव्हेंटला. या इव्हेंटला मी एकट्याने चाललो, माझ्यासोबत आणखीन एक व्यक्ती आहे. सो मी ते तुम्हाला भेट करून देणारच ऑब्व्हियसली, त्याशिवाय कसं काय चालेल ना. आता वाजलेत 11:15, 12:30 तिथे टच व्हायचं. इथून कमीत कमी ट्रॅफिक मिळालं तर 1 तासाचं तरी अंतर आहे. सो 12:30 आम्हाला तिथं टच व्हायचं. आमच्याकडे फक्त 45 मिनिट. या 45 मिनिटातून आपल्याला इथून तिथं जायचं. चला ओके. तर फायनली कसं पोचलो आपण हॉटेलमध्ये. तर आपण आलो ग्रँड हयातला. इथे मी नेहमी इथे यायचो इव्हेंट मॅनेज करायला, पण आज पहिल्यांदा आलो इव्हेंट अटेंड करायला. तर आपल्यासोबत आहेत वन अँड ओनली आमच्या एरियातले हँडसम हंग सौरभ फिटनेस चॅनलचं नाव आहे याच्या. बाय द वे मी एक लास्ट व्हिडिओ केलेला, तिवारी केलं, नाव चेंज केलं काय? सॉरी. सौरभ एक्चुअली प्रॉब्लम इसकी नहीं है, प्रॉब्लम सबकी है. सबको सौरभ फिटनेस ही याद है, सौरभ तिवारी किसी को याद नहीं है. फिटनेस बघा, पोराची फिटनेस बघा. आम्ही जातो पाणी पिऊ. ऐसा कुछ नहीं है भाई. हमारे मानखुर्द का एक ही हैंडसम बॉय श्रीज एंजल, जिसका कोई एंजल नहीं है, बस गाड़ी उसकी एंजल है. आपली एंजल हीच आपली एंजल आहे. तर निघालो होता आतमध्ये आणि खरं तर ना इथे बाईक पार्किंगचा बराच असा प्रॉब्लेम होता. त्यामुळे इथे एकदम पाण्या कोपऱ्यात मी बाईक पार्क केली. आय होप की फक्त बाईक उचलली नाही माझ्या टोचनवाले. तोच प्रॉब्लेम आहे. सो निघा सौरभ. आलो हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला जो ईमेल आलेला असतो तो दाखवायचा असतो. पाहिजे मी गेल्या 2 वर्षापासून मी रजिस्टर करत होतो यासाठी, पण मला कन्फर्मेशन आलं नव्हतं. तू ट्राय केलेलं कधी? तर मला पण असं इव्हेंटमध्ये यायला वगैरे आवडत नाही. सो बघूया आता आतमध्ये कसं होतं. अरे सौरभला मेल नव्हता आला, पण तो आपल्यासाठी आला आहे. मी काहीतरी जुगाड गेला, सो त्याला म्हणलं चल आपण जाऊन येऊया. ईमेल मराठी. थँक्यू श्रीकांत भाऊ, तुमच्यामुळे पॉसिबल झालं. फायनल कशी धडपड करून आमचं लॉग इन तर झालेलं आहे. सो आजपासून हा सौरभ तिवारी नाही आहे, मराठी विकी आहे. हा मराठी विकी आहे. हो मराठी बोलतो. हां याचं मराठी बोलतो. माझं मराठी चॅनल आहे. काय नाव आहे? श्रीज एंजल. एंजलची बाईक बाईक असं आहे. एंजल म्हणजे सगळ्यांना एंट्री कुठून आहे काय माहिती, तिथून आहे पुढून आहे. ही जो फीलिंग आई है ना भाई, टॉप क्लास फीलिंग है, टॉप क्लास. बस बरोबर आलो आहे आतमध्ये एवढी गर्दी. पण एका गोष्टी मला वाटतं सौरभला एवढी लोक ओळखत नाही. भेटेल आतमध्ये गेलं चेअर पण भेटेल. बरीच लाईन आहे. कोणीच ओळखत नाही. हायची फाईन फॉलोइंग जबरदस्त आहे. एकदा चेक करत जावं. हां लाईन बघितली असेल तुम्ही किती. आता लाईनमध्ये उभं राहिलो आहे. आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आतमध्ये जायला. कारण आलो आहे काहीच आयडिया नाही. कारण इथे एक सीन आता होतो आणि याला मराठी करून रजिस्टर केलं. पण आय डी प्रूफ तिथं दाखवावं लागतो. आय डी प्रूफ याच्याकडे संरक्षण आहे. झोल केला तर पूर्ण पण नाही केला. आता बघूया ॲडजस्टमेंट अशी काय बोलतो काहीतरी लाईन बोलतो. जुगाड पे पुण्या कायम. नया नाम करें. क्या नाम है मेरा? श्रीकांत अड़सू. श्रीकांत अड़सू नाम है मेरा. ठीक है. नो वन विल कॉल मी श्रीकांत अड़सू. फायनली आतमध्ये आलो. आपल्याला काहीतरी पाऊच भेटलेला आहे आणि हा एक आपल्याला एक टॅग मिळाला त्यांच्याकडून. कुठून येऊ काय म्हणतो, काय बोलतो? पहिल्यांदा पण कुठे भेटलो आपण? हो यूट्यूबची मेहरबानी फायनली इथे भेटलो. खरं तर आलोय मगासपासून कोणच ओळखीचं नाही. सो आत्ता हे ओळखीचे भेटलं. आत्ता इथे येणं माझं सफल झालं म्हणाला. मी एवढ्या वर्षापासून ठरवत होतो भेटायचं मेसेज करायचो. तेव्हा योगा केला तेव्हा पण मेसेज केला होता तो यार तो सॉरी त्यासाठी सगळ्यांना सॉरी बोलतो काय बोलतो. तर फायनली आम्ही भेटलो होतो यूट्यूबच्या ह्या क्रिएटर्स कॅम्पमध्ये. बाकी पहिल्यांदाच भेटतो बाय द वे. कधी आलं आम्ही आता टाईमवरती येत आहे. आम्ही टाईम झाल्यानंतर येतो. तुला माहीत नव्हतं आपण जरा स्पेशल. आलो
चला भेटू आता, काय होतं सेशन बघूया, त्यानंतर भेटूया ब्रेकमध्ये. अरे भाई फायनली भेटला. तर मी 2 वर्षापासून ट्राय करत होतो याचं, पण फायनली यावर्षी मला यायला भेटले. तसं तर इव्हेंट वगैरे जास्त मला आवडत नाही, कारण इव्हेंटच मी करतो त्यामुळे जास्त ते ओव्हरडोस मला बोर झालेलं. हा ओव्हरडोस झाला आहे मला त्याचा ॲक्च्युली. नाहीतर आम्ही कसं असतो ना, जेव्हा इव्हेंट वगैरे आमचे असतात ना, हे पार्टी तुम्ही बघता, हे कन्सोल आहे, त्या कन्सोलमध्ये आम्ही नेहमी उभा असतो. सो आज इथे बसण्याचा आम्हाला चान्स मिळाला आहे, कन्सोलच्या पुढे आहे. आता इंडोरमध्ये गोप्रोची क्वालिटी खरंच खराब आहे, पण मी आता गोप्रोच घेऊन आलो आहे, त्यामुळे गोप्रोमध्येच आपल्याला ब्लॉक करावा लागतं. आणि मग अशी बोलतो, असं आपण फक्त गोप्रो नाही आणला, हँडी पण आणला आहे. बॅकअप कधीही महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. Still we created and one video, you need that one video which actually hits and goes viral everywhere, and that time it is uncontrollable at every level. We got that one video, and so I remember one day when I was at one of the sessions at YouTube, and I asked them like what are the different sessions do we take. They said okay, you need to cross 10,000 subscribers for it, and we were at around like 2,000, 3,000 subscribers, and the same day we crossed like 11,000 subscribers. Wow! So because one video went viral. फर्स्ट सेशन संपला आणि एक ब्रेक झाला, त्या ब्रेकसाठी बाहेर आलो. तर यावेळेस ना कसं ना, मराठीमधले कॅफे मराठी चॅनल पण इथं आलेलं. कॅफे मराठीची टीम आली होती, पॅनलवरती होती. तर छान वाटलं मराठीमध्ये टाळ्या वगैरे वाजलं. जरा मराठी असल्यावरती ना एक प्राऊड फील येतं ना, ते थोडंसं मला झालं. आणि मी ज्या सेशनची वाट बघत होतो आज असं मित्र काल पण नाईट आऊट केले, त्यानंतर डायरेक्ट घरी आलो आणि तिथून इथं आलो. त्यामुळे सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तुम्हाला एक दाखवतो, डिफरन्स दाखवतो, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन. हां, हे संपवतो आणि यानंतर एक सेशन चालू होणार आहे, तो अटेंड करून मग घरी. मग खरं तर इथे यायचं कारण काय, तुम्हाला एक सांगायचं होतं, जे बाकीचे मराठी यूट्यूबर्स आहेत त्यांना क्रिएटर कॅम्प अटेंड करताना नाही आली तर आपल्या थ्रू त्यांना समजेल की नक्की ते होतं काय, हे रिझन होतं याचं. खरं तर आज ब्लॉग करायला ना काही वाटत नाही, कारण इथे सगळे आपल्यासारखेच आहेत, सगळे ब्लॉगर आहेत, सगळे यूट्यूबर आहेत, सगळे क्रिएटर आहेत. त्यामुळे थोडंसं एकदम बिंदास फ्री असं वातावरण आहे इथे. काही रिस्ट्रिक्शन नाही, कोण काय बघेल, कोण काय बोलेल असं काही वाटत नाही, कारण सगळेच आपल्यासारखे सगळे लागलेत, ब्लॉग करत आहेत, बरंच काही करतात सगळे. तर आणि मस्त वाटतंय जी लोक आपल्याला भेटतात, खरंच मस्त वाटतं. तुम्हाला भेटून आता साऊंड चालू झाला, मी बंद करतो. जाऊ दे, काम करू दे पोराला. दुसरा तर काहीच फायनल. आता एक सेशन आमचं बाकी आहे, ही लोक अटेंड करतात. मला जायचं आहे घरी. सांगणार आहे म्हणजे काय झालं हां. आणि 1 मिनिट इंग्लिश आलं नाही तर मी माझा ट्रान्सलेटर ठेवलेला. काय झालं काय झालं. अच्छा, तर मी निघतो आता फायनली. एक सेशन संपल्यानंतर हे लोक निघतील. ठीक आहे, चालेल. आणि कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स?
कारण आपल्या मराठी युट्यूबर पैकी जास्त कोणी आले नाहीत, सो आपला व्हिडिओ बघूनच त्यांना समजणार आहे. Yes. खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी युट्यूबर नसलो तरी पण खूप छान यावं लागेल. खूप मोटिवेशन नाही, स्पेशली खूप मोटिवेशन मिळालं. हा. कारण बाकीचे जे क्रिएटर्स होते त्यांच्याकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि ते आम्ही चांगलं इथून घेऊन जाणार आहे आणि मला 3च्या ब्लॉगमधून ते बघायला मिळणार, तर आम्ही नाही करत तुम्ही आहे. नाही करत आहे? नाही. ठीक आहे, चालेल चालेल. आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळं बघायला तर मिळेल. नाही जाऊ जाऊ निघू. चला काही हा, yes, भेटू. चालेल. चलो बाय बाय. भेटू. पहिली भेट, दुसरी पण भेट होऊ द्या लवकर. Yes. फक्त मारू नको कोणाला. अरे यार. तर काहीच निघालो आता हॉटेलच्या बाहेर जर आलो. आपली बाईक पार्किंग करा तर इथे या राईट साईडला व्हायला पाहिजे होती, पण सगळे पार्किंग तिथले फुल होते, त्यामुळे आपण पाठीमागे तिकडे लावले. स्वतः माझ्या मनात एकच धाकधूक होतं की तिथून बाईकला काय झालं नाही पाहिजे, कारण एकदम आउटसाईड मी पार्क केलेली होती. काही व्हायला नाही पाहिजे यार. बाईक असेल ना रे? हां हां, असेल अरे ना? देवाची कृपा असेल तर सगळं काय असेल. हां एडिट करून टाक. हां, लवकर टाकायचंच आहे मला. तर बाय द वे ही हॉटेलची सर्व्हिस गेट आहे. तर जेव्हा कधी आम्ही इव्हेंटला येत असतो तेव्हा या गेटनी यायचं आणि आज फ्रंट गेटनी गेलो. पहिल्यांदा मी असा एखादा इव्हेंट अटेंड केला आहे जाऊन. इव्हेंट मॅनेज नाही केला आज. हा तेच ना, इव्हेंट मॅरेज नाही केला, इव्हेंट अटेंड केला यावेळेस. बाईक इकडे खाली पार्क केली आहे. बाईक आहे, दिसते मला बघा आपलं. नाही रे. अरे मला माहिती आहे, चल. हां दिसली. ते बघ काय श्री एंजल जीवाला. अरे इथे दुसरी ऑरेंज कलर मला अरे दिसला. मी ओळखतो बघ काय. नमस्कार. मग ती एकदा कोणी बघितली की नजरेत बसणार. तर सौरभने आपल्याला प्रॉमिस केलेलं पार्टीचं आणि खरं त्याने ते प्रॉमिस कंप्लीट करतोय आणि पार्टी द्यायला आल्या पाहिजे. मी सबवेमध्ये आलो आहे आता आणि सबवेमध्ये खरं तर पहिल्यांदाच आलो तुझ्यामध्ये. मी फर्स्ट टाईम आहे सो आज. आणि बाय द वे मी एक गोष्ट नोटीस केली सकाळपासून सौरभसोबत आहे, बिंदास ब्लॉगिंग करतो बाय बिंदास. थोडासा मी पण नर्वस होतो, पण हा नाही यार नर्वस, बिंदास करतो. उलटा मी जास्त नर्वस होतो आज. नर्वस नाही बिंदास. का? सोबत कोण असतं ते होतं बिंदास. हां, पण आज मी थोडासा नर्वस होतो. म्हणजे कधी कधी असतो मी नर्वस, पण याला बघतो मी आपण बिंदास नॉनव्हेज लिहून दिलं. खरं तर मी एवढं खाल्लं होतं तिथे, मला आता एवढी भूक नाही, बट अरे काय तू हां खाल्लंच नाही. मस्त. तर मस्त खाल्लं वगैरे. हॉटेलमध्ये पण बरंच काय खाल्लं होतं. त्यानंतर मी सबवे पण खाल्ला. आता फुल पॅक झालो. आता काही खायची गरज नाही, डायरेक्ट घरी जाऊन एडिटिंग करून झोपायचं आपल्याला. तर आज दिवसभर सौरव होता आपल्यासोबत. तर त्याची बॉडी बिडी बघा, आपल्याला पण बॉडी बनवायला पाहिजे. एंटरटेन केलं की नाही मस्त. अरे फुल धमाल. जर तुम्हाला फिटनेसच्या टिप्स वगैरे हवे असतील ना तर नक्की याच्या चॅनलला फॉलो करा. सौरभ शिवाई. बरोबर बरोबर. सकाळपासून चालू झालं. जर तुम्हाला फिटनेसच्या टिप्स हवे असतील या ट्रिक्स वगैरे काय हवे असतील तर नक्की याच्या चॅनलला फॉलो करा. आणि आमच्या दोघांना जर पुन्हा तुम्हाला सोबत बघायचं असेल तर खाली कमेंट करून सांगा, नक्की करू ना. अरे इकडेच तर इथे बाजू आणि बाजू लोक विचारतात आम्ही ओळखतो कसं एकमेकांना. मी इथे राहतो ना, माझ्या बाजूलाच राहतो, त्यामुळे एकदम पास में एकदम. ओके चालेल. चलो बाय. मस्त व्हिडिओ एडिट कर. मी पण ट्राय करतो लगेच नेक्स्ट डे टाकायला. चल चल भेटू. हां तर हेच बऱ्याच लोकांना वाटत असतं की यूट्यूबच्या इव्हेंटला जावं, यूट्यूबच्या नेक्स्ट अपला जावं, यूट्यूबच्या फॅनफेस्टला जावं, क्रिएटर कॅम्पला जावं. तर बऱ्याच लोकांना पॉसिबल नाही होत. मलाही 2 वर्ष पॉसिबल होत नव्हतं, पण यावेळेस मला चान्स मिळाला. मला कन्फर्मेशनचा मेल आला आणि मी इव्हेंटला गेलो. तर बऱ्याच लोकांना वाटतं की तिथे नक्की होतं काय, ससा मस्ती करतोय. तर बऱ्याच लोकांना वाटतं की तिथं होतं काय. बाय द वे मी फक्त क्रिएटर कॅम्प अटेंड केले, त्यामुळे मी क्रिएटर कॅम्पबद्दल तुम्हाला सांगू शकतो. तर काय होतं ना, तिथे काही क्रिएटर येतात जे वेल नोन आहेत, सगळ्यांना माहीत आहेत, असे मोठमोठे क्रिएटर येतात आणि ते त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करतात की त्यांनी काय केलं, त्यांचा चॅनल कसा ग्रो झाला, किंवा अशा थोड्याफार ज्या टिप्स असतात ते आपल्याला देतात. बस क्रिएटर कॅम्पमध्ये एवढंच होतं. मला वाटलेलं की आपल्याला सांगतात कसं शूट करायचं, कसा अँगल घ्यायचा, कसलं प्रोडक्शन एक्सवायझेड, असं फक्त मला वाटत होतं जायच्या अगोदर. पण हे सगळं नेक्स्ट स्टेपमध्ये होतं. खरं तर मला इव्हेंटला वगैरे जायला अजिबात आवडत नाही, पण गेलो मी यासाठी कारण खूप कमी मराठी युट्यूबर होते ज्यांना तिथे जायचा चान्स मिळालेला. सो कसं ना, आपल्यामुळे जर कोणत्या दुसऱ्या मराठी युट्यूबरला जर कळत असेल की तिथे होतं काय, सो त्यासाठी खरं तर मी गेलो, कारण आपण ब्लॉग करणार होतो. त्यामुळे त्या लोकांना कळेल की नक्की तिथे होतं काय, जरी त्यांना जाता नाही आलं तरी. तर मला बरेच लोक बोलतात यार तू रेड कार्पेटवरती पाहिजे होता, तू पॅनलवरती पाहिजे होता, युट्यूब इव्हेंटमध्ये पाहिजे होतास. तर काय कसं आहे ना, आणि तिथे एक इंटरेस्टिंग असा प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला तुमचं चॅनल कुठे पोहोचवायचं आहे, या तुम्हाला तुमचं चॅनल कुठे बघायचं आहे. सो मला तर एवढंच म्हणायचं आहे की ना मला रेड कार्पेट हवं आहे, ना मला पॅनल हवं आहे. मला पोहोचवायचं आहे आपल्या चॅनल, आणि मला जिथे पोहोचायचं आहे ते म्हणजे इथे तुमच्या काळजात, तुमच्या मनात मला पोहोचायचं आहे खरं तर. आणि
मी पोहोचलोय की नाही तुम्ही मला सांगा, किंवा मी पोहोचतोय की नाही तुम्ही मला सांगा खाली कमेंट करून. सो यानंतर एक मेसेज आहे, तो जरा नक्की बघा. तोपर्यंत मी एडिट करतो. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या श्री फॅमिली मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की श्रीचा प्रयत्न वाईट नव्हता, उलटा खूप चांगला होता. आणि माझं बोलण्याचा उद्देश हा आहे की व्यसन नसलेलं चांगलं. जोपर्यंत आपल्या जवळचा माणूस जात नाही तोपर्यंत आपल्याला शिक्षा किंवा शिकवण भेटत नाही, आणि आपण ती जी लावलेली सवय ती सोडू शकत नाही. जवळचा माणूस गेला तर आपल्याला कुठेतरी धकधक होते आणि आपण ती सवय सोडतो. जोपर्यंत झटका भेटत नाही तोपर्यंत ती गोष्ट सुटत नाही. त्याचा प्रयत्न खूप चांगला होता आणि आपल्याला त्या गोष्टीला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, उलटं सपोर्ट केलं पाहिजे आणि सगळ्यांनी व्यसन सोडलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही व्यसन सोडा. आणि व्यसनमध्ये काही नाही आहे, मैत्रीचं व्यसन ठेवा. मैत्रीच्या व्यसनामध्ये खूप काय काय आहे, त्यांचा सपोर्ट, त्यांचं प्रेम. खूप चांगले दिवस जातील आणि खूप चांगलं आयुष्य जाईल. थँक्यू. तर अमितने आता जो मेसेज दिला तो तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की सांगा. आणि तसंच तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल काय वाटत असेल, माझ्याबद्दल काय वाटत असेल, आपल्या चॅनल तुम्हाला कसं रिलेट करत असेल ते सुद्धा मला तुम्ही एकदा नक्की सांगू शकता एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवा 30-40 सेकंदाचा आणि तो तुम्ही मला व्हॉट्सअप या ईमेल करा. सगळे डिटेल मी देईन इथे. सो कसं आहे ना, तुम्ही एवढं मला सपोर्ट करता, एवढं प्रेम करतं, मला आवडेल की तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये याल, तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये दिसाल तर तुम्ही मला एक शॉर्ट व्हिडिओ करून एकदा नक्की पाठवा. सो जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवत आहे. आणि ठीक आहे, बाय. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करा.